माणसाला जर तुम्ही सांगितलं ना, सुषमा अंधारे म्हणतात त्यांच्या असणाऱ्या, मला त्यांची भाषण ऐकायला आवडतं. ते म्हणतात की त्याला जर सांगितलं बाबा रस्त्यानं चालताना तू डाव्या बाजूने जा, ते ऐकत नाही, ते मुद्दाम डाव्या बाजूनच जाते. पण त्याला जर सांगितलं की बाबा तू डाव्या बाजून जा, तुला आज लाभ होणार आहे, पंचांगात सांगितलं, तुझ्या राशीत सांगितलं, हा, मग त्याला लांब पडलं तरी ते तिकडून जाते. म्हणजे त्याचा विश्वास त्याला त्याच्या असणाऱ्या संरक्षणाचं पडलेलं नाही. पण पंचांगात भविष्यवाण्यानं वगैरे जर सांगितलं असेल, राशीत सांगितलं असेल, तर ते लगेच ऐकते. ही मानसिक गुलामगिरी. या मानसिक गुलामगिरीला त्या बुवाबाबांनी ओळखलंय आणि त्या मानसिक गुलामांना फसवण्याचं काम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला, जसं कोरोनाच्या काळामध्ये अँटीव्हायरस लस दिली गेली, वॅक्सिन दिलं गेलं, तसं बौद्ध धर्माच्या माध्यमातून 22 प्रतिज्ञांचं एक वॅक्सिन दिलंय. ते वॅक्सिन ज्याच्यापर्यंत पोहोचेल ना, तो कोणत्याच खराबकडे, कोणत्याच आसारांकडे फसणार नाही. हे सांगणारा पण तुम्हाला खराबच आहे बरं का, सुरेंद्र खराब. असं म्हणू नका.